सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक पहिलामध्ये आज आपण समास आठवा सभास्तवन याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. प्रस्तुत समासाचे नाव सभास्तवन असे आहे, परंतु आपण जो सभा या शब्दाचा अर्थ मीटिंग किंवा बैठक असा घेतो, तो अर्थ समर्थांना मान्य नाही. समर्थांची सभा लौकिक जगतातील नाही, तर ती पारमार्थिक विश्वातील अध्यात्माच्या क्षेत्रातील आहे. म्हणून समर्थांच्या मते सभा याचा अर्थ हरिकीर्तन, प्रवचन, भगवंताचे गुणगान असा आहे. आणि म्हणून आपण या समासाचे श्रवण करताना हाच अर्थ लक्षात ठेवून वर्णन ऐकायचे आहे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आता संपूर्ण सभेला मी वंदन करतो. जेथे मुक्ती प्राप्त करून घेणे, मोक्ष मिळवणे अत्यंत सुलभ असते आणि विशेष म्हणजे सर्व ठिकाणी स्वयं जगदीश तेथे प्रेमभराने तिष्ठत उभा असतो, अशा सभेला मी वंदन करतो. या संबंधी एक श्लोक आलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे, देवर्षी नारद भगवान विष्णूंना प्रश्न विचारतात, हे भगवान, आपले निवासस्थान कोणते आहे? आपण कोठे राहतात? त्यावर उत्तर देताना भगवंत हसून आपला पत्ता सांगतात. ते म्हणतात, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयारवौ, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. काय सांगतात? नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. अर्थात भगवान सांगतात, हे नारद, मी वैकुंठात राहत नाही, योगी जनांच्या हृदयात सुद्धा राहत नाही, अथवा सूर्यबिंबामध्ये सुद्धा राहत नाही. तर ऐक, माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझे गुणगान करतात, माझ्या चरित्राचे वर्णन करतात, तेथे मी तिष्ठत उभा असतो. ही गोष्ट स्वतः भगवंताने आपल्या मुखाने सांगितलेली असल्याने ज्या ठिकाणी भक्त मोठ्या प्रेमाने भगवंताच्या नामाचा घोष करून, जय जयकार करून त्याची कीर्ती गात असतात, त्याच्या लीलांचे वर्णन करतात, ती सभा श्रेष्ठ असून खरं म्हणजे तेच वैकुंठ आहे. अशा प्रकारच्या सभांमध्ये प्रेमळ भक्तांचे गायन, भगवत कथा, श्रीहरी कीर्तन, वेदांवरील व्याख्याने, त्याचप्रमाणे पुराणांचे, शास्त्रांचे श्रवण इत्यादी कार्यक्रम निरंतर सुरू असतात. त्या ठिकाणी परमात्म्याचे गुणानुवाद गायले जातात. विविध विषयांवर सुंदर रीतीने निरूपण केले जाते. तसेच अध्यात्मविद्येतील अनेक भेदांवर विचारांचे मंथन केले जाते, म्हणजे चर्चा केली जाते. या सभांमध्ये परमार्थाविषयीच्या नाना प्रकारच्या शंका कुशंका तसेच तर्क कुतर्कांचे समाधानकारक निरसन केले जाते. त्यामुळे श्रोत्यांना
आत्मिक समाधान लाभते. अशा प्रकारे व्याख्यान, कीर्तन, प्रवचन इत्यादींमुळे श्रोत्यांच्या मनात आपल्या इष्टदेवतेची, आराध्य देवाची मूर्ती आहे ती स्थिर होते. आणि कीर्तनामागचा हेतू खरं म्हणजे हाच असावा लागतो. पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा या बाबतीत एक अभंगच आहे. ते म्हणतात त्या अभंगातून, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तन प्रवचनातून सांसारिक प्रापंचिक गोष्टींचे वर्णन न करता फक्त आणि फक्त श्री परमेश्वराचे वर्णन केले गेले पाहिजे. अशा प्रकारच्या सभेत कोण कोण असतात तर समर्थ सांगतात, विविध स्तरावरचे, वेगवेगळ्या पातळीवरचे, वेगवेगळ्या प्रकारचे श्रोते सभेमध्ये असतात. समर्थ सांगतात, अशा सभेत प्रेमळ भक्त, भाविक भक्त, गंभीर वृत्तीचे सभ्य सात्विक लोक, तसेच रम्य रसयुक्त गायन करणारे निष्ठावंत गायक एकत्रित येतात. या सभांमध्ये कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, दानशील, धर्मनिष्ठ, पवित्र आचरणाचे पुण्यशील आणि ज्यांचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे आणि जे कृपावंत आहेत असे लोक सम्मिलित होतात. त्या ठिकाणी योगी, वितरागी, वैरागी, उदासीन, नियमनिष्ठ, निग्रही, तापसी, विरक्त, निस्पृह, बराच काळ अरण्यात वास्तव्य करणारे, दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे वैष्णव म्हणजेच वारकरी, कोणी बालब्रह्मचारी, अशा प्रकारे नाना प्रकारचे लोक येतात. कोणी पुरश्चरण करणारे, तर कोणी तापसी, कोणी तीर्थक्षेत्राला राहणारे, तर कोणी मनाचा निग्रह करणारे, कोणी महायोगी, तर कोणी जनात राहून लोकांवर, त्यांच्या मनावर स्वामित्व गाजवणारे, लोकांचे श्रद्धास्थान असलेले महानुभावसुद्धा असतात. त्याचप्रमाणे सिद्ध, साधू, साधक, तसेच मंत्र यंत्र करून देणारे, कोणी एकनिष्ठ उपासक, तर कोणी गुणग्राहकसुद्धा या सभेत असतात. येथे संत, सज्जन, विद्वान, वेदज्ञ म्हणजे वेद जाणणारे, शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्रांचा अभ्यास केलेले, महाजन म्हणजे महापुरुष, ज्ञानी, सर्वज्ञ असतात, तर कोणी शुद्ध समाधान करून देणारे सुद्धा असतात. अशा सभेत योगी, पंडित, ऋषीश्वर, कोणी धूर्त, तार्किक, कवीश्वर, मनोनिग्रह करणारे मुनीश्वर सुद्धा असतात, तर काही दिगंबरही असतात. ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्त्वज्ञानी, पिंडज्ञानी, योगाभ्यासी, योगीजन, उदासीन असे नाना प्रकारचे लोक सभेमध्ये असतात. तर कोणी महापंडित, कोणी पुराण सांगणारे पुराणिक, तर कोणी विद्वांस, कोणी वैदिक, तर कोणी भट, कोणी पाठक, यजुर्वेदी इत्यादी नाना प्रकारचे लोक सभेला असतात. यामध्ये अति चांगले महाश्रोत्री, याज्ञिक, अग्निहोत्री, वैद्य व पंचाक्षरी यांच्यासारखे परोपकारी लोकसुद्धा असतात. काहीजण भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमान काळाचे ज्ञान असणारे त्रिकालदर्शी
त्रिकाल ज्ञानी पुरुष असतात, तर काही बहुश्रुत म्हणजे पुष्कळ, श्रुत म्हणजे ऐकलेले, पुष्कळ ठिकाणी ऐकून ज्ञान प्राप्त होऊन घेतलेले ज्ञानी, काही अगदीच निस्पृह निरपेक्ष असतात, तर काही निरभिमानी असतात. शांतिवान, क्षमाशील, दयावान, पवित्र, सत्वशील, विशुद्ध अंतःकरणाचे, ज्ञाननिष्ठ, जणू काही भगवंताचा अवतारच, असेही काही जण या सभेत असतात. अशा प्रकारचे जे सभानायक असतात, जेथे निरंतर नित्यानित्य विवेक असतो, त्यांचा अलौकिक महिमा कसा बरे वर्णन करता येईल. ज्या ठिकाणी असा परमार्थ समुदाय असतो, त्या सभेत श्रवणाचा काही काळ जरी आपल्याला लाभला, तर दुस्तर असलेला, अवघड असलेला संसार भवसागर तरुण जाण्याचा उपाय आपल्याला अगदी सहजपणे प्राप्त होतो. अशा प्रकारच्या सभेत सर्व सद्गुणांची उत्तम मंडळी, सत्वशील, सत्वनिष्ठ मंडळी एकत्र जमलेली असतात. म्हणून तेथे नित्य सुखप्राप्तीच असते, दुःखाचा लवलेशही नसतो. या ठिकाणी विद्यासंपन्न, कलासंपन्न, गुणसंपन्न आणि भगवंताला अत्यंत प्रिय असणारे भक्तगण एकत्रित आलेले असतात. त्याशिवाय प्रवृत्ती व निवृत्ती, प्रपंची, परमार्थी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थी आणि संन्याशीसुद्धा अशा प्रकारच्या सभेत असतात. या सभांमधून तरुण, वृद्ध, बालक, स्त्रिया, पुरुष इत्यादी सर्वच श्यामवर्ण, श्यामसुंदर भगवान विष्णूंचे आपल्या हृदयात अखंड ध्यान करीत असतात. असे जे परमेश्वराला, भगवंताला अत्यंत प्रिय असणारे त्याचे लाडके भक्त आहेत. समर्थ सांगतात, मी त्यांना अभिवंदन करतो. त्यांच्या केवळ सहवासाने, संगतीने मनुष्याला तात्काळ समाधान प्राप्त होऊन ते चिरकाल टिकते. जेथे निरंतर अखंड नित्य परमात्म्याच्या कीर्तनाचा गजर होत असतो, अशा सभेला माझा नमस्कार असो. ज्या ठिकाणी अशा प्रकारे भगवंताची साक्षात मूर्तीस्वरूप सत्पुरुष असतात, तेथे गेले असताना सहजच मनुष्याला उत्तम गती, सद्गती प्राप्त होते. असे अनेक संत महंतांनी आपापल्या ग्रंथातून अगदी निश्चयपूर्वक ठामपणे सांगितलेले आहे. स्वामी सांगतात, या कलियुगामध्ये हरिकीर्तन म्हणजेच नामस्मरण हे मोक्षप्राप्तीचे, भगवंताच्या प्राप्तीचे सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम साधन आहे. म्हणून जगद्गुरू श्रीमंत तुकोबाराय सांगतात एका अभंगातून, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी, तेणे नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीची अन्य कोणती साधने उपयोगी नाहीत. यज्ञ, या कर्म हे उपयोगी नाहीत. त्यामुळे या भानगडीत न पडता भगवंताच्या प्राप्तीसाठी मनुष्याने कलियुगामध्ये कीर्तन करावे, म्हणजे भगवंताचे नामस्मरण करावे. काय होईल? तेणे नारायण देईल भेटी. कैवल्याष्टक नावाचे एक स्तोत्र आहे, त्यातूनही हेच सांगितलेले आहे. ज्या ठिकाणी हरीचे भक्त भक्तिभावाने हरीच्या नामाचे गुणगान करतात, तेथेच भगवंत राहतो. म्हणून सदा सर्व काळ हरीचेच नाम घ्यावे, हरीचे स्मरण करावे, अर्थात भगवंताचे नाम घ्यावे. जेथे हरिकीर्तन होते तीच सभा
सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे. तेथील श्रवणाने, साधू संतांच्या परमपवित्र वचनाने आपल्या मनातील वाईट संदेह नष्ट होतात आणि म्हणून आपण अशा प्रकारच्या पारमार्थिक सभेला आवर्जून गेलं पाहिजे. न बोलवता आपण कीर्तन, प्रवचन अशा ठिकाणी जायला पाहिजे आणि आपला उद्धार करून घेतला पाहिजे. अशा प्रकारे श्रीमद दासबोधाच्या गुरुश्रवणातील पहिल्या दशकातील समसनाचा समास पूर्ण झाला.